जयशंकर. आज आपण आपलं देवघर हे आदर्श देवघर कसं असावं याविषयी पाहणार आहोत. देहास आपण घराची उपमा दिल्यास देहातील मंदिरात अव्यक्त रूपाने असणारा परमात्मा घरातील देव्हाऱ्यात व्यक्त रूपाने वास करत असतो. ज्याप्रमाणे हृदय स्वच्छ आणि शुद्ध असेल, निरोगी असेल तर देहाचं आरोग्य छान राहतं, त्याचप्रमाणे घरातील देव्हारा देखील शुद्ध, स्वच्छ व प्रसन्न असेल तर घरातील शांती, प्रसन्नता अबाधित राहते. ज्याप्रमाणे हृदयामध्ये कोणत्याही अनावश्यक व अतिरिक्त बाह्य घटकांचा प्रवेश त्यास हानिकारक ठरतो, त्याप्रमाणे देव्हाऱ्यात देखील अनावश्यक गोष्टींचे वास्तव्य हे अनहितकारक ठरते. हीच संकल्पना समोर ठेवून प्रत्येक गृहस्थ धर्मीयाने आपला देव्हारा आदर्श ठेवणे हे स्वतःच्या आणि पुढील पिढ्याच्या दृष्टीने एक अपरिहार्य कर्तव्य ठरू शकते. आपलं देवघर कसं असावं हे महत्त्वाचं आहे. तर पितरांचे टाक किंवा गेलेल्या व्यक्तींचे टाक हे देवघरामध्ये नसावे. तर देवघरामध्ये पंचायतन देवता, कुलदेवता, इष्टदेवता, उपकरणात्मक म्हणजे जसं की घंटा, शंख, समई इत्यादी देवतांचा समावेश असावा. त्याखेरीज वैकल्पिक म्हणजेच देवतायंत्र, अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण यांचा सुद्धा समावेश आपल्या देवघरामध्ये करावा. पण विनाकारण कुठूनही आणलेले देव हे घरामध्ये ठेवू नये. किंवा काही देवतांचे टाक किंवा काही शक्तीचे टाक असे असतात, देवीचे टाक असे असतात की त्यांचे आपल्याला कुळधर्म, कुळाचार माहीत नसताना सुद्धा आपण ते देवघरामध्ये ठेवलेले असतो. मग जर एखाद्या देवीचा कुळधर्म आपल्याला माहीत नाही आणि असा टाक जर आपण घरामध्ये ठेवला तर त्याचा आपल्याला दोष लागतो. म्हणून जे कुलदैवत आपल्याला माहीत आहे किंवा ज्या देवाचा कुळधर्म, कुळाचार आपल्याला माहीत आहे तेच देव आपल्या देवघरामध्ये असावेत. फक्त शाळीग्राम भग्न असेल म्हणजे भंगलेला असेल तर चालतो, पण बाकी कुठलेही देव भंगलेले असू नयेत असं सांगितलं जातं. अंगठ्याच्या उंचीपेक्षा लहान मोठ्या अशा धातूच्या मूर्ती देव्हाऱ्यामध्ये पूजू नयेत. तसेच एकाच देवाच्या अनेक मूर्ती, प्रतिमा पूजू नयेत. कुलदेवतेच्या बाबतीत त्यांचे टाक, प्रतिमा, मूर्ती आणि त्याचबरोबर त्यांच्या तसबिरी अशी पुनरुक्ती टाळावी. इष्टदेवता, कुलदेवता यांच्याखेरीज अन्य देवदेवतांच्या मूर्ती किंवा टाक तसेच त्यांच्या तसबिरी यांचा देव्हाऱ्यात अंतर्भाव करू नये. देव्हाऱ्यात इष्टदेवतेच्या किंवा सद्गुरूंच्या तसबिरीखेरीज अन्य देवतांच्या तसबिरी असू नयेत. अशा तसबिरींचा ध्यानधारणेसाठी उपयोग व्हावा. यात्रेत खरेदी केलेल्या मूर्ती व विविध देवतांचे चित्रे यांचा उपयोग केवळ संग्रहासाठीच करावा. देव्हाऱ्यातील देवात त्यांचा समावेश करू नये. त्याचप्रमाणे संबंधित लोकांना स्वारस्य असल्याखेरीज देवी देवतांच्या मूर्ती, तसबिरी त्यांना भेट म्हणून देऊ नयेत. पितळेच्या व तांब्याच्या मूर्ती एका पिढीपर्यंत, चांदीच्या मूर्ती 2 पिढीपर्यंत आणि सोन्याच्या मूर्ती 4 पिढीपर्यंत ठेवाव्यात. हा कालावधी मूर्तीवर अभिषेकाच्या वेळी होणाऱ्या रासायनिक प्रक्रिया व देव हाताळणीमुळे होणारी झीज याला अनुसरून ठरवलेला आहे. ज्या मूर्तींची नावे माहीत नाहीत, ज्यांची ओळख पटत नाही, त्याचप्रमाणे ज्या मूर्तीचा एखादा अवयव झिजलेला आहे किंवा भंग पावलेला आहे अशी मूर्ती किंवा टाक देव्हाऱ्यात ठेवता येत नाही. तर अशा रीतीने आदर्श देवघर आपलं असावं. जयशंकर.